सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटल्यावर काहीतरी नवीन असायला पाहिजे. मग काहीतरी नवीन म्हणजे काय? तर इग्नाइट पाठशाला तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे एक आनंदाची बातमी. आता आनंदाची बातमी काय आहे? तर आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणीही जर चौथीला असेल, इयत्ता चौथीला जर तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्हाला मिळणार आहे खूप मोठं बक्षीस. ठीक आहे. मग आता हे जे बक्षीस आहे हे बक्षीस काय असणार आहे? तर इग्नाइट पाठशाला तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. म्हणजेच काय? तर म्हणजेच इथेची एक्झामिनेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मग आता ही जी इथेची एक्झामिनेशन आहे, ही इथेची एक्झामिनेशन काय आहे नक्की? तर हे मी तुम्हाला आता ही जी सगळी सिरीज आहे ह्या सिरीजमध्ये सांगणार आहे. मग इथेच्या एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, एक्झाम कधी होणार आहे, एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सिरीजमध्ये मिळतील. ठीक आहे. तर या सिरीजचा पहिलं जे लेक्चर आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की इथेची एक्झाम काय आहे आणि त्याच्यामधनं काय फायदा मिळणार आहे. ठीक आहे. तो इथेची जी एक्झाम आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन फक्त चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता तुम्ही म्हणाल की फक्त चौथीच्याच विद्यार्थ्यांना का? तर याच्यातनं आपल्याला नवोदयची जी बॅच आहे, मग नवोदयची बॅच म्हणजे काय? नवोदय कोण देऊ शकतं? तर इयत्ता 6वी मध्ये जाणारा जो विद्यार्थी आहे तो इयत्ता 5वीत असताना नवोदयची एक्झाम देत असतो, नवोदय एंट्रान्स टेस्ट देत असतो. ठीक आहे. मग आता ही जी नवोदयची एंट्रान्स एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनसाठी इग्नाइट पाठशालातर्फे एक छोटीशी बॅच येते. ठीक आहे. छोटीशी नाहीये मुळात बॅच बऱ्यापैकी मोठी आहे. तर ही जी बॅच आहे ही बॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. बॅच जी आहे ती 27 जानेवारीला लॉन्च होणार आहे. परंतु त्याच्या आधी 18 तारखेला, ठीक आहे, किती तारखेला? 18 तारखेला, 18 जानेवारी रोजी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथेची एक्झाम ठेवलेली आहे. मग मी तुम्हाला तेच सांगत होते की चौथीचेच विद्यार्थी का? तर जो विद्यार्थी आता चौथीला आहे तो एक्झाम केव्हा देणार आहे? तो पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी ते विद्यार्थी कितवीला असतील? 5वीत असतील. 5वीत असताना ते नवोदयची एक्झाम देणार आहे. बरोबर. मग आता 5वीत असताना ज्यांना नवोदयची एक्झाम देणार आहे ते त्याच्या पुढच्या वर्षी 6वीत असताना नवोदयमध्ये त्यांचं ऍडमिशन होणार आहे. म्हणून आपण हे चौथीचा वर्ग निवडलेला आहे की चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण ही इथेची एक्झामिनेशन आणलेली आहेत. मग आता इथेचा पेपर तुम्ही दिला, इथेची एक्झामिनेशन झाली, इथेची एक्झामिनेशनची डेट मी तुम्हाला सांगितली 18 जानेवारी 2026 रोजी ही एक्झाम होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने तुमची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्हाला तुमच्या घरात बसून टेस्ट सोडवायची आहे. तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही टेस्ट सोडवू शकता. मग ही जी एक्झाम आहे ती एक्झाम ऑनलाईन पद्धतीने 18 तारखेला दिल्यानंतर काय होणार? तर त्याच्यानंतर येणार तुमचा रिझल्ट. मग आता रिझल्ट आल्यानंतर पुढे काय होणार? तर रिझल्ट आल्यानंतर जे टॉपर स्टुडंट्स असणार आहे, ठीक आहे, मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी मी म्हणते, तर त्या मेरिटमध्ये येणाऱ्या 600 विद्यार्थ्यांना आपण 13 लाखांची स्कॉलरशिप जी आहे ती 13 लाखांची स्कॉलरशिप देणार आहोत. ठीक आहे. मग आता ही 13 लाखांची स्कॉलरशिप कशी मिळणार आहे? प्रत्येकाला एवढी मिळेल का? तर नाही. प्रत्येकाला काय काय मिळेल ते मी सांगते तुम्हाला. जे विद्यार्थी पहिले 25 असतील, म्हणजे काय की जे टॉपला येणारे 25 विद्यार्थी आहे ना, 1 नंबर पासून 25 नंबर पर्यंत, या विद्यार्थ्यांना नवोदयची जी बॅच आपण घेऊन येतोय 27 जानेवारीला ती बॅच पूर्णपणे फ्री असणार आहे. ठीक आहे. नवोदयची बॅच जी आहे 25 विद्यार्थ्यांना त्यांना 100% स्कॉलरशिप असणार आहे, पूर्णपणे फ्री बॅच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय? तर स्कॉलरशिप त्यांना मिळणार आहे 4,999 रुपयाची. म्हणजेच काय? विद्यार्थ्यांना 1 रुपया सुद्धा इथे तुम्हाला द्यायचा नाहीये. आता इथेची एक्झाम, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की मग तुम्ही इथेच्या एक्झामसाठी पैसे घेणार आहेत का? तर नाही. इथेची एक्झाम जी आहे ती तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक्झामसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं? तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिसेल, फॉर्म आहे, एक गुगल फॉर्म आहे. त्या गुगल फॉर्मची लिंक जी आहे त्या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला ओपन करायची आहे आणि त्या फॉर्ममध्ये ज्या काही डिटेल्स दिल्या आहेत, मग त्याच्यात डिटेल काय? तुमचं नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुम्ही कितवीला आहात, तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे, तुम्ही कुठल्या शहरात आहात आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ईमेल आयडी, फक्त ह्या ज्या काही छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन आहेत त्या इन्फॉर्मेशन आम्हाला तुमच्याकडनं हव्या आहेत.
तुम्ही तेवढा गुगल फॉर्म भरला, तो सबमिट झाला की तुमचं रजिस्ट्रेशन हे इथेसाठी झालेलं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी कुठलीही फी द्यायची नाहीये किंवा तुम्हाला नंतर आम्ही काही पैसे मागू असंही नाहीये. ठीक आहे, इथेचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यानंतर सुरुवातीचे जे पहिले 25 विद्यार्थी असतील त्या 25 विद्यार्थ्यांना नवोदयची जी बॅच असेल ती नवोदयची बॅच सुद्धा पूर्णपणे फ्री असणार आहे. त्यांना त्या नवोदयच्या बॅचसाठी 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर 26 पासून स्टुडंट नंबर 26 पासून ते 100व्या विद्यार्थ्यापर्यंत अशा 75 विद्यार्थ्यांसाठी 75% स्कॉलरशिप आम्ही देणार आहोत. ठीक आहे, मग आता ही 75% स्कॉलरशिप म्हणजे किती असणार, तर ती असणार आहे 3750 रुपयांची स्कॉलरशिप आम्ही देणार आहे. म्हणजेच काय, तर नवोदयची जी बॅच आहे ती नवोदयच्या बॅचसाठी तुम्हाला द्यावे लागतील 1249 रुपये फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 101 पासून 300 पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत अशा 200 विद्यार्थ्यांना आपण 50% स्कॉलरशिप देणार आहे. मग आता ही 50% स्कॉलरशिप म्हणजे किती असणार आहे, तर ती असणार आहे 2500 रुपये. आणि मग ज्या वेळेला तुम्ही बॅच विकत घ्याल, नवोदयची बॅच ज्या वेळेला तुम्ही विकत घ्याल त्यावेळेला तुम्हाला भरावे लागणार आहे 2499 रुपये फक्त. त्याच्यानंतर 301 पासून 600 पर्यंत अशा 300 विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत 25% स्कॉलरशिप. आता ही जी 25% स्कॉलरशिप आहे म्हणजेच किती अमाऊंट झाली, 1250 रुपयांची स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या वेळेला तुम्हाला नवोदय बॅचची फी भरावी लागणार आहे 3749 रुपये फक्त. तुम्हाला जर समजा काहीही प्रश्न असतील तर तुम्ही हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे, अकॅडमीचा नंबर जो आहे तो अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉल केला की तुम्हाला याच्याबद्दलची अजून जी काही माहिती आहे ती माहिती मिळेल. ठीक आहे, तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे रजिस्ट्रेशनसाठीची, तर त्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन देखील करू शकता. ठीक आहे, मग आता एक्झामची डेट तुम्हाला कळाली, 18 जानेवारीला एक्झाम आहे. तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म सबमिट करायचे. फॉर्म सबमिट करायची सुद्धा लास्ट डेट आहे 5 जानेवारीपर्यंत. 5 जानेवारीपर्यंत फक्त आपण फॉर्म घेणार आहोत. 5 जानेवारी नंतर मात्र कुणाचाही फॉर्म हा स्वीकारला जाणार नाहीये. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. आता परीक्षेचा पॅटर्नचा आपण जर विचार केला तर एकूण 50 प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे, एकूण जे प्रश्न आहेत ते असणार आहेत तुमचे 50 प्रश्न. ठीक आहे, आता ह्या 50 प्रश्नांमध्ये 100 मार्क तुम्हाला मिळणार आहे. 50 प्रश्नांचे मार्क किती असणार आहेत, 100 मार्क असणार आहे. आता या एक्झामसाठीचा वेळ जो आहे तो वेळ असणार आहे, 50 प्रश्न तुम्हाला किती वेळात सोडवायचे, तर 1 तासामध्ये तुम्हाला सोडवायचे आहे. ठीक आहे, 50 प्रश्न 1 तासामध्ये आणि याचा वेळ गुण आहे 100. म्हणजेच काय, एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांना आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे 50 प्रश्न आहेत. आता ह्या 50 प्रश्नांचं सुद्धा मी बायफर्केशन करून सांगते की कशा कशा पद्धतीने तुम्हाला हे 50 प्रश्न सोडवायचे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे. तर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न तुम्हाला येतील. ठीक आहे, 50 पैकी 20 प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता चाचणीचे असतील. त्याच्यानंतर गणिताचे 20 प्रश्न असतील आणि त्याच्यानंतर भाषेचे. आता भाषा जी आहे, नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा जी असते ती चॉईस असते. ठीक आहे, मग चॉईस कशामध्ये असते, तर ती चॉईस असते तुम्हाला मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा. ठीक आहे, तो तुम्हाला मराठीचा पेपर सुद्धा तुम्ही सोडवू शकता किंवा इंग्रजीचा पेपर सुद्धा तुम्ही सोडवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याकडे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांपैकी एक भाषा तुम्हाला चूज करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न त्याच्यावर असणार आहेत. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपले 50 प्रश्न आहे. 20 प्रश्न बुद्धिमत्तेचे, 20 प्रश्न गणिताचे आणि 10 प्रश्न भाषेचे. त्याच्यानंतर ह्या 50 प्रश्नांपैकी तुम्ही जर समजा कुठलाही प्रश्न तुमचा चुकला तर त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी तुमचे मार्क कापले जाणार नाहीत. अशा पद्धतीने 50 प्रश्न, 100 गुण, 1 तासांचा पेपर. लक्षात ठेवा. आणि कधी एक्झाम होणार आहे आपली, तर एक्झाम होणार आहे आपली 18 जानेवारीला. ओके, तो अशा पद्धतीने ही इथेची एक्झाम जी आहे ती इथेची एक्झाम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जास्तीत जास्त लोकांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, रजिस्ट्रेशन करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या परीक्षेसाठी रजिस्टर व्हा, जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो फायदा मिळणार आहे. ठीक आहे, याच एक्झाम बद्दलची बाकीची जी काही माहिती म्हणजे सिलेबस कसा असेल किंवा अजून काही ज्या काही छोटे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. आणि उद्याचा आपला एक व्हिडिओ असा येईल की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्डमध्ये इथेच्या एक्झामसाठीचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस मी तुम्हाला सांगेल. थँक्यू.